एकत्र येऊन जी निर्मिती झाली दत्तधामची तीच पद्धत आजही चालते. प्रत्येकाला तिथं आल्यानंतर वाटतं तिथली एकन एक वीट ही प्रत्येकाची आपापली स्वतंत्ररित्या लागलेली. तर अशा या दत्तधामचा थोडासा महिमा आपण या पदातनं ऐकू आणि पुढे जाऊ. गुरुजी मामा श्रीपाद वल्लभ दिगंबर चला रे जाऊ श्री गुरुदत्त दत्त दत्त श्री गुरुदत्त दत्त दत्त श्री गुरुदत्त दत्त दत्त श्री गुरुदत्त चला रे जाऊ दर्शनाला दत्त दत्त चला रे जाऊ दर्शनाला दत्त तू दत्त भाव मनी ठेव हो तू भाव मनी ठेव स्वामी बाबा हेच देव चल पाहू अखंडानंद स्वामींना चला रे जाऊ दर्शनाला दत्त दत्त चला रे जाऊ दर्शनाला दत्त दत्त दत्तधाम क्षेत्र ते सुंदर दत्त दत्त मंदिर बांधी बाबा सुंदर दत्त 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 आहे उभा निरंतर दत्त तो करी भक्त रक्षण बाबा सेवा करीती खूप हो बाबा सेवा करीती खूप दत्त देतो स्वये रूप करू वंदन दत्त गुरु स्वामींना चला रे जाऊ दर्शनाला चला रे जाऊ दर्शनाला प्रभावती नगरी संत माहेर तेथे लक्ष्मीनारायण मंदिर बाबा सोहळा करीती मनोहर साले दत्त जयंती उत्सव अन्नदान होते खूप हो अन्नदान होते खूप जेवणी परभणी तृप्त करा वंदन अन्नपूर्णा चला रे जाऊ दर्शनाला चला रे जाऊ दर्शनाला बाबांची थोर असे शिकवण समाधी बांधा दत्त चरणास जाणावा सेवा भाव तत्पर ठेवा मन त्यांची सदा शिकवण मकरंद सांगतो त्रिवार हो मकरंद सांगतो त्रिवार मनी करा हो विचार पुणे राहू नये गुरु सेवेला चला रे जाऊ दर्शनाला चला रे जाऊ दर्शनाला तू भाव मनी ठेव हो तू भाव मनी ठेव स्वामी बाबा हेच देव चल पाहू अखंडानंद स्वामींना चला रे जाऊ दर्शनाला चला रे जाऊ दर्शनाला श्री गुरुदत्त दत्त श्री गुरुदत्त दत्त श्री गुरुदत्त दत्त श्री गुरुदत्त. चांगल्या विचाराची शिदोरी ही सुरुवातीपासूनच जर मिळाली ना तर पुढं मनुष्य बाकी अन्य गोष्टीकडे वळतच नाही. आणि ठीक आहे ना, सुरुवातीपासून मिळो न मिळो हा आपल्या दैवाचा भाग असतो. पण ज्याही क्षणी ज्याही वेळेला आपल्याला एखादी चांगली गोष्ट मिळाली ना की आपण ती स्वीकारलीच पाहिजे. की आपण सगळेजण एक गोष्ट जाणता ती अशी
की जे सगळ्या आपल्या गुरूंचे गुरु, ज्यांना आपण दत्तगुरु असं म्हणू, या दत्तगुरूंनी स्वतः किती गुरु केले? ते यांनी गुरु केले 24. का बरं? जे स्वतःच गुरु आहेत, सगळ्या गुरूंचे गुरु आहेत स्वतः, त्यांना 24 गुरु का करावेसे वाटले किंवा का बरं केले? तर त्यातनं त्यांना हे सांगायचं होतं की ज्या जिथं जे जे चांगलं आहे, जे जे चांगलं आहे, जे जे घेण्यासारखं आहे, पण ते घेत असताना जर आपल्या मनातला भाव जर पूज्य असेल की आपण जर त्याला गुरुस्थानी मानून जर ते विद्या किंवा ते ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं ठरवलं, तर ते आपल्याला अधिक उत्तम रीतीने मिळतं. म्हणजे यामध्ये ही मोठी शिकवण प्रत्यक्ष दत्तगुरूंनी पण दिलेली. आणि मग ज्या वेळेला अशी शिकवण आपल्याला आपल्या थोरांकडनं मिळते, आपल्या सद्गुरूंकडनं मिळते, बाकीच्यांकडनं मिळते, त्यावेळेला आपल्या जो अज्ञानाचा पडदा जो आहे तो नक्की दूर झालाच पाहिजे. पुढं गुरुचरित्र बघत असताना की आपण क्षुद्राची कथा ऐकली, दिवाळीचा प्रसंग ऐकला. 48व्या अध्यायामध्ये प्रसंग असा आहे की एकदा महाराज सगळ्यांना म्हणतात की बाबा रे चला आता आपल्याला यात्रेला जायचं, तयारी करा निघण्याची. कुठं जायचं? तर नाही आपल्याला काशी प्रयाग चारीधाम इकडं तिकडं जायचंय. तर सगळेजण म्हणतात की काही अवधी लागेल तयारीला. महाराज म्हणतात अवधी लागायचं काही कारण नाही, इतकी तयारी काही करायची गरज नाही, हे सगळी क्षेत्र आपल्या जवळच आहेत, तर आपल्याला उद्यालाच जायचंय यात्रेला. मग महाराज काय करतात की या सगळ्या गावातल्यांना घेऊन पूर्ण अष्टतीर्थाचं स्नान आणि तिथलं सगळं महत्व त्यांना पटवून देतात. आणि त्यांना सांगतात की ज्याला कुणाला काशीला जाणं होणार नाही, त्यांनी इथली जरी यात्रा केली तरीही त्याला काशी यात्रा केल्याचं फळ आहे. मग त्याच अध्यायामध्ये पुढं महाराजांची पूर्वाश्रमीची भगिनी रत्नाबाई, हिचं सुद्धा येणं होतं. महाराज तिलाही उत्तम आशीर्वाद देतात आणि ती सुद्धा तिथं धन्य होते. मग याच्यानंतर मूळ गुरुचरित्रामध्ये साधारण 1950च्या दरम्यान गुरुगीतेचा अध्यायाचा समावेश केला गेला. की ही गुरुगीता काय? तर भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेली गुरुगीता. आणि ही गुरुगीता अशी की गुरुभक्ती करताना ही गुरुगीता नुसती ऐकून उपयोग नाही किंवा नुसती समजून उपयोग नाही, पण ही जर गुरुगीता आपण जर आचरणात आणू शकलो तर मात्र आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि मी खरं सांगू का की मी मागच्या आपल्या 108 पारायणातही मी बोललो होतो की नाही आपण एकदा कधीतरी आपण गुरुगीतेवर आपण सविस्तर बोलू. मी आजही परत तेच सांगतोय की आपल्याला बोलायचंय गुरुगीतेवर आणि खरा विषय जो आहे तो गुरुगीतेचा आहे, पण गुरुचरित्रही कळणं महत्वाचं आहे. म्हणून आपण अधिक वेळ गुरुचरित्रावरही देतोय. कारण का देतोय तर ज्ञान आवश्यक आहे, त्यानुसार कर्म होईल आणि कर्म झाल्यानंतरच मग भक्ती मार्गातली ही गुरुगीता खऱ्या अर्थाने आपल्याला आत्मसात करून ती जगता येईल. पण सद्गुरूंची लीला आणि सद्गुरूंचा पार कुणाला लागू शकतो? कारण ही 3 अधिक महिन्यातले हे 3 कार्यक्रम झाले आणि त्याच्यानंतर जाणं झालं कारंजाला. आणि कारंजाला त्या गुरुमाऊलीने असा आदेश दिला की आता थांबायचं नाही, आता गुरुचरित्र सारामृत हा ग्रंथ घेऊन
पूर्ण फिरायचं आणि या ग्रंथाची 11 ठिकाणी अशी भव्य स्वरूपातली पारायण करायची. असा आदेश दिल्यानंतर मी पुण्यामध्ये थोडंसं बोललो, चर्चा केली आणि पुण्यामध्ये या आपल्या कार्याला खरं तर श्रावण भाद्रपदापासनं थोडी थोडी सुरुवात झाली. थोडी थोडी सुरुवात तेव्हापासून झाली. तसंच मला आज अजून आवर्जून सांगायचे की आपल्या इथलेच बसलेले दत्तस्वरूप वाचक काही तुळजापूरचे, काही कोल्हापूरचे आणि काही नागपूरहून आपल्या इथं सेवेला आलेले. अशांनी या 7-8 दिवसामध्ये मला येऊन आवर्जून सांगितलं की तुमचा जो हा संकल्प आहे, या संकल्पामध्ये याही गावाचा समावेश राहू द्या की जेणेकरून आम्हालाही काहीतरी सेवा करण्याची संधी मिळेल. सरते शेवटी काल रात्री नाशिकचे 2-3 आले होते, त्यांनी सुद्धा हाच निरोप दिला. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये एक कार्यक्रम हा आपल्याला प्रत्यक्ष गंधर्वपुरात घ्यायचा आहे की आज आपण इथं प्रतिगंधर्वपूर आहे, पण आपल्याला प्रत्यक्ष गंधर्वपुरामध्ये एक या पारायण मालिकेतलं एक पारायण आपल्याला तिथं घ्यायचं आहे. मी आजपासूनच आवर्जून सगळ्यांना गंधर्वपूर करता आमंत्रण देऊन ठेवतो. कारण त्याचं कारण असं आहे की मला माहित नाही, मला फक्त एवढं सांगितलं सद्गुरूंनी, तू कर. मी फक्त पुढे चालत राहणार, करत राहणार. कारण मी भिवू कशाला? मला भ्यायचं कारण काय की माझ्या पाठीशी हजारो दत्त उभेत. मला भ्यायचं कारणच काय? अहो हेच मला हाताला धरून चालवणार आहे. मला फक्त चालायचंय आणि मला फक्त सेवाच करायची, बाकी कुठलीच गोष्ट नाही. आणि ज्या वेळेला दत्त जयंतीचा कार्यक्रम संपला आणि माझ्या सद्गुरूंनी मला अशी आज्ञा केली की परभणीहून थेट पुण्याला तू जाऊ नकोस, तू आधी गाणगापूरला जा आणि गाणगापूरला जाऊन नुसतं तिथं बसू नकोस, तर स्वामी महाराजांना आग्रह जर विनंती कर आणि त्यांना पुण्यात येण्याचं आमंत्रण दे. आणि मी खरोखरी सांगतो की पहिल्या दिवसापासून मी तो अनुभव घेतोय की एक अशी शक्ती कुठली तरी इथं सर्वत्र वावरतीये की आपल्यापैकी प्रत्येकाने हा अनुभव घ्या की आपण जसं कमानीच्या आत आलो की आपल्याला वातावरण खूप वेगळं जाणवतं आणि बाहेर गेलो की वातावरण खूप वेगळं जाणवतं. तर ही जी शक्ती आहे, ही जी शक्तीची जी स्पंदन आहे, ही जी आपल्याला जाणवतात ना, त्याच्यात तथ्य हेच आहे की स्वामी महाराज इथं आलेले. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने की जे आग्रहाचं निमंत्रण मी गाणगापूरला स्वामी महाराजांना केलं, तेच आग्रहाचं निमंत्रण आज परत एकदा, कारण स्वामी महाराज इथे त्यांना आग्रहाचं निमंत्रण आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपल्याला द्यायचंय का? तर अजून पुढचे 10 कार्यक्रम पार पडण्यात आणि हे कार्यक्रम करण्याची सगळी शक्ती, बुद्धी, बळ हे सगळं त्यांनी आपल्याला द्यावं की ज्यायोगे आता इथून पुढे गेल्यानंतर संभाजीनगरचा या 31 तारखेपासूनच कार्यक्रम आहे. या 8 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये इथली कामं करून तिथं जाऊन पुन्हा तिथं उभं राहून सेवा करण्याची ताकद त्यांनी द्यावी. आणि नवे नवे मी तर असं म्हणेन की या कार्याकरता जो जो तत्पर आहे सतत त्याच्या पाठीशी त्यांनी उभं राहावं. म्हणून आज आग्रहाने आपण हे आमंत्रण महाराजांना देऊया.
श्रीपाद श्री नरहरि दत्ता स्वामी बहु कृपा घना दाऊने मार्ग भक्ता न्याहो उद्धारुने दासा श्रीपाद श्री नरहरि दत्ता सेवा हे व्रत थोर लाभे सुकृताने सत्य श्री गुरु लीला थोर काही कळे ना हो पार श्रीपाद श्री नरहरि दत्ता अधिपती त्रैलोक्याचे राजे गंधर्व पुरीचे आलो तव द्वारी मार्ग दावानी जगासा श्रीपाद श्री नरहरि दत्ता ज्ञान कर्म भक्ती मार्ग दाऊन केले उपकार चरित्र महिमा थोर घ्यावा वर्णोनी सवेच श्रीपाद श्री नरहरि दत्ता निज कार्य ज्या ज्या स्थळी यावे प्रभो त्या त्या स्थानी त्याविण कैसे सफल होईल तव निज कार्य श्रीपाद श्री नरहरि दत्ता सेवेमध्ये नको न्यून ऐसे द्याहो मज ज्ञान संदीपकाचे करुणी स्मरण द्यावो प्रभु ऐसे ज्ञान श्रीपाद श्री नरहरि दत्ता घेवडा नामे वेल छेदुन दिला द्रव्य कुंभ निज कार्य करण्यापूर्ती योजना करा कृपा मूर्ती श्रीपाद श्री नरहरि दत्ता स्वामी बहु कृपा घना दाऊने मार्ग भक्ता न्याहो उद्धारुने दासा श्रीपाद श्री नरहरि दत्ता एककडवर राहिलंय. दावा नव्याने चरित्र श्रीपाद श्री नरहरि दत्ता की परत एकदा त्यांना अशी विनंती केली की हे जे चरित्र आहे हे तर आम्ही रोज वाचतोय, पण या अशा कठीण काळामध्ये जर काही करायचं असेल, जर काही आमच्याकडनं करवून घ्यायचं असेल तर तुम्हाला नव्याने चरित्र हे परत दाखवावंच लागेल आणि तुम्हाला आमच्या पाठीशी उभं राहावं लागेल. तर 50व्या अध्यायाकडे वळताना की पूर्वी आपण ज्या वेळेला पारायणाचा दुसरा दिवस, या दुसऱ्या दिवसामध्ये जी आपण रजकाची कथा ऐकली, त्या रजकाला प्रभूंनी प्रसन्न होऊन त्याला सांगितलं की तू राजा होशील. तो राजा झाला. राजा झाल्यानंतर सगळे त्याने भोग भोगले. नंतर त्याला एक रोग झाला. व या रोगाचा परिहार कसा होईल, कुठं होईल, काय होईल, या सगळ्या विचारामध्ये त्याला असं कळलं की गाणगापूरमध्ये प्रत्यक्ष जे आहेत ते स्वामी महाराज आहेत आणि ते आपल्या रोगावर उपाय करतील. यानुसार तो आला, महाराजांना पाहिलं, वंदन केलं आणि महाराजांनी त्या क्षणी त्याला विचारलं, अरे का रे रजका,
रजक म्हणल्याबरोबर त्याला पूर्वजन्मीचं स्मरण झालं आणि त्यांनी सांगितलं महाराजांना की महाराज आता बस, मला भोगले, मी सगळं ऐश्वर भोगलं, उपभोगलं, आता बस माझी इच्छा एवढीच आहे की मला आपल्या सेवेमध्ये राहू द्या, आपल्या सेवेमध्ये मला ठेवून घ्या. हो, महाराजांनी त्याला सांगितलं, त्याला उत्तम वर दिला की राजा त्याच्या दरबारात गेले, त्याच्या राजवाड्यात गेले. मग तो तर यवन होता, पण तरीही महाराज तिथं गेले, सगळ्या गोष्टी केल्या, सगळं केलं. मग मला सांगा की दत्तभक्ती करताना, दत्तभक्ती करायचा अधिकार हा सगळ्यांना, दत्त महाराजांना भिक्षा करण्याचा अधिकार सगळं, तरीही आपण काही गोष्टी, काही बाबतीत आपण भक्ती करताना भीतो किंवा भीती दाखवतो. आपण भीती दाखवू नये. हा, दत्त महाराजांच्या बाबतीत एक कसं म्हणता येईल आपल्याला की दत्त महाराजांच्या बाबतीत शुचिरभूततेला महत्व जास्त, की शुचिरभूतता असणं नितांत गरजेचं आहे. कारण का गरजेचं आहे, तर तो ब्राह्मी अवतार, ब्राह्मी अवतार असल्या कारणाने या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पण मी एक सांगतो की भक्ती करण्याकरता कुठलाही कुणाचाही अडथळा नसतो. भक्ती कोणीही करू शकतं आणि आपल्या भक्तीच्या बळावर कोणीही कितीही मोठं होऊ शकतं. फक्त आपली भक्ती जी आहे ती नेक मार्गाने चाललेली असावी, नेक मार्गाने. आणि भक्तीमध्ये कुठेही कसल्याही प्रकारचा मीपणा नको, गर्व नको, अहंकार नको, अभिमान नको. की आपल्याला जे काही करायचंय ना ते आपण फक्त करत राहायचं, सेवा करत राहायची आणि भक्ती करत राहायची. मग भक्ती करताना बाकी गोष्टी पाहू नयेत, कुठं आपल्याला मान मिळेल, कुठं सन्मान मिळेल. आणि मान सन्मान जिथं असेल तिथंच आपण जायचं. या गोष्टी करता खूप वेगळी ठिकाण आहेत, त्या ठिकाणी या गोष्टी शोभून दिसतात. पण एका विशिष्ट हेतूने ज्या वेळेला आपण एखाद्या ईश्वरीय कार्याकरता स्वतःला आपण उतरवतो, ते ईश्वरीय कार्य करताना प्रत्येकाने ही लक्षात ठेवलं पाहिजे की ही खुर्ची मिळवण्याची जागा नाही, कधीच होऊ शकत नाही. आपल्याला जे काही करायचंय ते खुर्ची करता आपण बाहेर काहीही करू शकतो, आपण काहीही करू शकतो. फक्त काय होतं कधी कधी की जे आयोजक असतात किंवा कुठल्या मंदिराचे प्रमुख असतात त्यांचा नाईलाज असतो, त्यांचा नाईलाज असतो की काही वेळेला ज्यांना मान सन्मान लागतो अशांना पुढं आणावं लागतं, त्यांचा यथोचित मान सन्मान करावा लागतो. पण आपल्याला बाकी काय करायचंय, कशाशी आपल्याला घेणं देणं ते फक्त भक्तीशी. आणि आपण आपली भक्ती जी आहे ती चोखपणे केली पाहिजे. आणि भक्ती अशी पाहिजे की त्या भक्तीमध्ये, त्या भक्तीने तो भगवंत अक्षरशः हल्ला पाहिजे, पूर्ण हलवून गेला पाहिजे. की भक्तीने भगवंत हलतो आणि भगवंत हल्ल्यानंतर तो कुणाला तरी काहीतरी आदेश देतो. आज एक असाच आगळा वेगळा आदेश मला मिळाला आणि मी तो आदेश जो मिळाला तो मी तुम्हाला सांगतोय. की जी भक्ती मी पाहिली की आपल्या इथं आपण रोज दर्शन घेताना जे फुलांची सजावट किंवा जे सुंदर सुंदर हार जे होतात ना, ती माझी लेक, धर्माची लेक पौर्णिमा, हिला मी बोलवतो. पौर्णिमाने इकडे यायचं. इकडे इकडे हिचा व्यवसाय सोडून ही आज 8 दिवसापासून या सेवेत आहे. आणि हिची माझी ओळख झाली
ही मागच्या पारायणात. त्याच्यानंतर मला जी काही सगळी हिच्या बाबतीत जी परिस्थिती ऐकायला मिळाली आणि हिच्या असलेली स्वामींवर भक्ती आणि हिच्या असलेली स्वामींवरची भक्ती आज फलद्रूप झाली असं मी मानतो. कारण हिचे वडील, आई सगळ्यांना सांभाळती, ही पण काबाड कष्ट करते, सगळं करते. पण पौर्णिमा, तुला आणि तुझ्या आईला एवढ्या सगळ्यांसमोर स्वामींनी जो मला आदेश दिला तो मी आज सांगतो की जेव्हाही कुठेही कधीही ज्या वेळेला यथायोग्य ठिकाण तुझ्याकरता मिळेल त्यावेळेला ह्याच्यापेक्षा जास्त वऱ्हाडी असतील आणि तो विवाह सोहळा सगळा स्वामींच्या आज्ञेने मी संपन्न करणार आहे. दाद त्यांना घ्यावीच लागते, प्रत्येक भक्ताची घ्यावी लागते, प्रत्येकाची. फक्त आपली सेवा कशी आहे याला खूप महत्व आहे. म्हणून मी पहिल्या दिवसापासून फक्त एकच गोष्ट बोलतो की आपण सतत सेवेत राहिलं पाहिजे आणि सेवा करताना आपण कुठल्याही गोष्टी या मनाला शिव न दिल्या पाहिजे. की आपण बारीक सारीक गोष्टीत बघतो की आपले काही वेळेला मतभेद होतात, मतभेद टोकाला जातात. मतभेद करायची ही जागा नाही, ही तर मनोमिलनाची जागा आहे. ही तर मतभेदाला थारा नसला पाहिजे. की आपण सगळे एका वेगळ्या धाग्याने बांधल्या गेलेलो, की जो धागा आहे तो दत्तनामाचा आहे. की या एकसूत्री धाग्यामध्ये आपण बांधले गेलो. मी खरं सांगू का की हे 7 दिवस कसे गेले माझं मलाच कळलं नाही. आणि मला काल रात्रीपासूनच मी थोडंसं बेचैन म्हणा किंवा मला अशी थोडी हुरहुर वाटत होती. आणि पहाटे तर मी झोपलोच नाही. मी उठून बसलो आणि मला नेमकं काय वाटतं हे मी शब्दात सुद्धा मांडू म्हणजे बोलू शकत नाही. म्हणून मी 4 ओळी लिहून सकाळी याला दिल्या आणि त्याला म्हणलं की बाबा रे बघ, माझ्या मनातलं जे काही आहे ते तू तुझ्या आवाजाच्या सामर्थ्याने सगळ्यांपर्यंत पोचवायचा प्रयत्न कर. आपण लक्ष देऊन ऐका, वाजवू नको तू. वाचक भक्त दत्त द्याहो आम्हा आशीष. वाचक भक्त दत्त द्याहो आम्हा आशीष. गुरुतत्वाचा प्रदीप उजळो दशो दिशास. गुरुतत्वाचा प्रदीप उजळो दशो दिशास. वाचक भक्त दत्त द्याहो आम्हा आशीष. गुरुसेवा कर्म करता राहते उणे हो सत्य. होऊन या दयार्द्र
राखा होले करास वाचक भक्त दत्त द्या हो आमाशीष पुण्यभूमी पावना येथे रुजविला अंकुर पुण्यभूमी पावना येथे रुजविला अंकुर तव कृपा होता सत्य होईल वटवृक्ष वाचक भक्त दत्त द्या हो आम्हाशीष गुरुतत्व प्रदीपाचे पटण्या जगास महती गुरुतत्व प्रदीपाचे पटण्या जगास महती सहस्त्र ग्रंथ पठणे योजिली 11 स्थानी वाचक भक्त दत्त द्या हो आम्हाशीष ऐकून साध मनीची द्या हो सतत साथ ऐकून साध मनीची द्या हो सतत साथ घडू द्या हो सेवा नित्य काही नको हो अन्य वाचक भक्त दत्त द्या हो आम्हाशीष दाटून कंठ आला घेऊ कसा निरोप दाटून कंठ आला घेऊ कसा निरोप मकरंद प्रार्थितो हा राहना मनी सतत वाचक भक्त दत्त द्या हो आम्हाशीष एक ऋणानुबंध असतो आणि तो ऋणानुबंध या ग्रंथरूपी दत्त महाराजांच्या मुळे आपला जुळून आला आणि हे सगळं करताना ज्या ज्या काही गोष्टी खूप मोलाच्या झाल्या त्या गोष्टीचा काही गोष्टीचा आवर्जून उल्लेख तर करावाच लागतो की जसं कार्यक्रम पुण्यात करण्याचं ठरलं की एक असा विचार पुढे आला की एक कुठेतरी आपल्याला संपर्क कार्यालय हवं की जेणेकरून आपल्याला 4 जणांना तिथं बसता येईल उठता येईल काही सामान सुमान ठेवणं करणं असं सोयीस्कर जाईल तर तो विचार ऐकून आपल्यातलेच एक सद्भक्त काशीनाथ जाखडे
आणि त्यांच्या पत्नी यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी इकडं व्यासपीठाकडे यायचं. की खरोखरी सांगतो की एखादी गोष्ट सुयोग्य रीतीने होण्याकरता त्या कार्यालयाची नितांत आवश्यकता होती. आणि त्या दोघांनी फक्त एवढाच शब्द वापरला की हे घर बांधलेलं आहे तेव्हापासनं रिकामं आहे, याच्यात कोणही राहिलेलं नाही. यांचं इथं 3 हत्ती चौकामध्ये कारेश्वर सोसायटीमध्ये यांचं घर आहे. आणि यांनी हे पूर्ण घर वर आकाशानं यांनी हे पूर्ण घर या कार्यालयाकरता दिलं. की उपकार नाहीत पण हे ऋण आहेत आणि ऋणात राहणंच कधीही आनंदात आहे. की मला माहित नाही की आता इथून पुढचं, पण एक मात्र नक्की, या गुरुतत्व प्रदीप ची सुरुवात पुण्यातनं झाली आणि याचं जसंही कार्य कितीही जरी कार्य नक्कीच वाढणार सद्गुरूंच्या कृपेने, पण हे कार्य वाढलं तरी गुरुतत्व प्रदीपचं मुख्यालय हे पुणेच असणार. की भले त्यांच्या काही अडचणींनी कशाने असो की आपल्याला आज ना उद्या आता त्यांच्याशी बोलणं होईल, त्यावेळेला कार्यालय आपल्याला सोडायचं जरी काम पडलं तरी आपण कुठेही दुसरीकडे घेऊ, पर्याय व्यवस्था काही करू, पण आपण जे आहेत आपलं मुख्यालय हे पुण्यातच राहणार आणि पुण्यातच राहून आपण बाकी सगळ्या कार्याचं नियोजन आपण इथून करणार. कारण कसं आहे की ज्या गोष्टीची चांगली सुरुवात इथनं झाली तर पवन मी आग्रह करतो की मला काशीनाथला त्यांना प्रसाद जो द्यायचा आहे तो दे. की यांचं खूप करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि त्याही घरात राहताना कधी आम्हाला असं वाटलंच नाही की आपण कुठल्या दुसऱ्या घरात राहू. स्वामी महाराज की जय. की या कार्यक्रमाचं सर्व नियोजन हे यांच्या घरामध्येच पूर्णपणे पार पडलं. कार्याचं नियोजन त्यांच्या घरात पार पडलं, पण कार्य कुठं करावा हा खूप मोठा यक्ष प्रश्न होता. कारण एवढी जागा उपलब्ध होणं, एवढ्या सगळ्या गोष्टी होणं हे तर म्हणजे खूप अवघडच वाटत होतं. मग त्या अवघड प्रसंगामध्ये महाराज धावून आले आणि आम्हाला या कार्यालयापर्यंत आणून पोचवलं. मी विनंती करतो श्री कुदळे काका आणि काकू यांना की आपणही वर यावं आणि प्रसाद घ्यावा. मला सांगितलंय, मला ओंकार दादांनी सांगितलंय की आम्हाला मान सन्मान नको, आमचं नाव नको. अहो हेच तर इथं आल्याबरोबर जे शिकलो ना की सेवा काय असते, हे मला ओंकार दादांनी सांगितलं की सगळं करायचं पण सगळ्यापासून अलिप्त राहायचं. आपण जिथे कुठे जाऊ प्रत्येक ठिकाणी जिथे जे चांगलं दिसेल तेच आपण सातत्याने घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि एवढंच नाही तर ओंकार दादा त्या दिवशी मला इतकं सुद्धा म्हणला की असंही नाही, तुम्हाला जरी परत कधी वाटलं ना तरीही तुम्ही हे घर आपलं असं समजून तुम्ही इथं यायचं. इतका मनाचा उदारता किंवा इतक्या सगळ्या गोष्टी या आपल्याला या कुटुंबाकडनं म्हणजे मला स्वतःला खूप काही शिकायला मिळालं. म्हणून मी यांचे उपकार मानणार नाही, मी यांच्या सदैव ऋणात राहणार. या गुरुचरित्राच्या आपल्या रोजच्या सगळ्या चिंतनामध्ये कार्यक्रमामध्ये एक गोष्ट जी मी मगाशी म्हणलो बोलता बोलता की आपल्याला गुरुगीता आणि गुरुगीता ही आपल्याला समजण्याकरता मी महाराजांना परत एकदा विनंती करणार आहे की ती विनंती अशी करणार आहे की
या सप्ताह सोडून महाराज असं काही तुम्ही आम्हाला द्या की ज्या वेळेला आम्ही सगळे एकत्र येऊ, एखादा दिवस असेल पण या एका दिवसामध्ये आम्हाला पूर्ण गुरुगीता ही आम्हाला उमगली पाहिजे, आम्हाला समजली पाहिजे आणि आम्हाला त्यानुसार आम्हाला पुढं काहीतरी चालता आलं पाहिजे. यानुसार आपण महाराजांना विनंती सगळे मिळून करू. महाराजांनी तर आता दालनं सगळ्यांकरताच उघडी केलेली आहे आणि महाराज नक्कीच आपल्याला या सगळ्या गोष्टी देतील. आणि या पारायणाच्या नियोजनामध्ये अजून एक भाग असा महत्वाचा झाला, एक विषय मांडला की जसं आपल्या वाचक लोकांचा ग्रुप झाला तेव्हापासून मी एक असा विचार मांडला की आपल्या वाचक लोकांकरता आपण रोज एक बारीक छोट्या काव्य रूपात आपण गुरुचरित्र हे आपण पोचवलं पाहिजे की जेणेकरून वाचकाची जी अवस्था आहे ती एका विशिष्ट पातळीपर्यंत आल्यानंतर मग त्याचा खूप फायदा होईल. तर आपल्या पुण्यातलेच एक प्रासादिक असं पण शीघ्र काव्य करणारे की जे आपल्यातलेच आहेत, सेवेकरी आहेत की ज्यांचं नाव श्री प्रसन्न होशिंग यांना मी व्यासपीठावर बोलवतो की यांनी नर्मदेच्या काठावर राहून केवळ 3 रात्रीमध्ये त्यांच्या हातून हा चमत्कार घडला. तो केवळ सद्गुरूंच्या कृपेने झाला की याच्यामध्ये ते कोण नाहीत हे मला 100% माहिती आहे. करते करविते त्यांचे आणि माझे सद्गुरू हे एकच आहे आणि आम्ही लहानपणापासून एकमेकाच्या सोबतही आहोत. तर तो जो काही सेवा महाराजांनी त्यांच्याकडनं करून घेतली तर त्या सेवेचा यथोचित सन्मान की खरं तर सांगायचं तर महाराजांचे आपण काल पाहिलं की एक नंदीनाम होते ते कवीश्वर झाले, एक कल्लेश्वरा वाचून दुसऱ्याला कुणाचं कवित्व करणार नव्हते ते होते. पण आपल्या या पुण्याच्या दत्त महाराजांच्या राजदरबारातले हे राजकवी आहेत. तर आपण सिद्धांतावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. यथोचितरित्या सन्मान करू. तसंच मी आता या कवीश्वरांनाच अशी विनंती करतो की यांच्या हातूनच रूपाली जे काही आपले गायक वादक जे आहेत यांचाही मान सन्मान यांच्या हातून संपन्न व्हावा. याच्यामध्ये जे पेटी वाजवत आहेत हे श्री गुरुजी, हे परभणीहून यांचं आडनाव जोशी आहे. त्यांना डोळ्याने थोडंसं कमी दिसतं पण त्यांची बुद्धी खूप चालते आणि अतिशय गुणी असे तेही आपल्या सगळ्या परिवारातलेच आहेत. तर प्रथमतः त्यांचं स्वागत. त्यांच्यानंतर या बाजूला बसलेले जे मिलिटरीमध्ये होते पण बॉन्ड तोडून पळून आले कारण घरची काही अडचण होती त्यांना, ती अजूनही असते आदनं म्हणणं. त्याच्यानंतर त्यांचा हे मिलिंद साखळकर जे उत्कृष्ट ढोलकी तबला सगळीच तालवाद्य चांगल्या रीतीने वाजवतात. त्याच्यानंतर अतिशय मधुर गळ्याचे गोड गळ्याचे मधुकर रत्नपारखी यांचा सत्कार करायला सांगतो कारण आपल्याला सगळं धावतं घ्यायचंय. कारण कसे मी सांगू का की हे फक्त कसे की हे उपचार, खरंच सांगतो की यातलं कोणही कुठल्याही अपेक्षेने कोणही कुठं आलेलं नाही किंवा जात नाही. हे जे आहेत हे सगळे सेवेकरी आहेत पण त्या सेवेचा यथायोग्यरित्या सन्मान करणं हे आयोजकांचं काम असतं. म्हणून यांचा सन्मान मधुकर रत्नपारखी. त्याच्यानंतर ही निकिता, ही त्याची भाची आहे, ती आता पुण्यातच असते सध्या तिचा. त्याच्यानंतर उदय फडणीस आणि आता याच्यानंतर सगळ्यात एक गोष्ट महत्वाची ती अशी की आपल्याला ज्यांनी 7 दिवस
अतिशय सुग्रासपणे भोजन आपल्याला त्यांनी केलं आपल्या सगळ्यांकरता. ते श्री व सौ घाणेकर काका यांना मी व्यासपीठाकडे बोलवतो. 7 दिवस केला असं मी मुद्दाहून म्हणतो, कारण आजचा आपण घेतलेला नाही प्रसाद. आजचा प्रसाद घेतल्यानंतर कळेल आपल्याला आजचं काय आहे काय नाही, म्हणून 7 दिवस म्हणतो. त्या दोघांनाही मी विनंती करतो की त्यांनी इकडे यावं. आणि त्या विनंती सोबतच श्री व सौ घाणेकरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या गुरुतत्व प्रदीपची अन्नपूर्ण होण्याचं अभिवचन या निमित्ताने आपल्या सगळ्यांना द्यावं. तर या काही गोष्टी ज्या आहेत, आणि हा कार्यक्रम आपला आता जसजसा सांगतेकडे येतोय, सांगतेकडे येत असताना रुपाली मला जसं सुचेल तसं थोडंसं मी बोलेन, बाकीचं जास्त तू बोल. की हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ज्या काही सगळ्या भाविक भक्तांनी जे योगदान आपापलं दिलं, त्या सगळ्यांच्या ऋणात मी निरंतर राहणं पसंत करेन. कारण खरं तर सांगू का की ही जबाबदारी जी आहे ती माझी आहे. कारण माझी जबाबदारी अशा करता की सद्गुरूंनी मला सांगितलं की 11 ठिकाणी हा कटाटोप करायचा आहे, आणि माझं सद्गुरूंचं एक वचन आहे. मी ते तुम्हाला आवर्जून सांगतो की त्यांनी जायच्या काही दिवस आधी ते असं म्हणायचे की हे बघ, म्हणायचे माझी जी काही इच्छा असेल ना, माझ्या ज्या ज्या इच्छा आहेत किंवा ज्या ज्या मला पुढं करून घ्यायच्या आहेत, त्या सगळ्या इच्छा मी नक्की पूर्ण करून घेणार. मी त्यांना म्हणायचो की बाबा तुम्ही असं कसं काय म्हणता, तुम्ही तर आता थकले, उद्या काय होईल सांगता येत नाही. ते म्हणायचे हे बघ तू त्याची काळजी करू नको, माझ्या मनात आजही काही येईल आणि गेल्यानंतरही जे काही येईल ते मी पूर्ण करून घेणार म्हणजे घेणार. मी त्याच्याकरता एक काम करीन म्हणले, मी भूत होऊन मानगुटीवर बसीन आणि जो कोण या सेवेतनं लांब पळेल त्याला मी त्रास देईन, पण हे काम करूनच घेईन. आणि मग मी त्यांना म्हणलं की तुम्ही असं कसं काय करणार, तर ते म्हणले माझं भूत उतरणारं या भूतलावर जर कोण असेल तर तू शोधून बघ, तुला कोण सापडतं का, तुला कोणच सापडणार नाही. तर तसं मी तुम्हाला सांगतो की ही जी सगळी जबाबदारी आहे त्यांनी माझ्याकडे दिली, म्हणून मी हे अधिकचं बोलायचं धाडस करतोय. नाहीतर खरं तर हे सगळं काम त्यांचं आहे. पण या कार्यक्रमाकरता अगदी आवर्जून प्रत्येकाने, मग ती नाव नोंदणी असेल, बाकीच्या गोष्टी असतील, किंवा ज्यांनी धान्याच्या रूपात, ज्यांनी द्रव्याच्या रूपात किंवा बाकीच्या रूपात, ज्या ज्या रूपात ज्यांनी ज्यांनी सगळं केलं, त्या सगळ्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करेन. आणि अजून एक गोष्ट सांगतो की ही जी ग्रंथतुला जी आहे, या ग्रंथतुलेचा हेतू परवा विशद करताना तिने सांगितलं, तिने अतिशय योग्य सांगितलं की हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ असा की माझ्याकरता हे ग्रंथ नाही तर हे माझे सद्गुरू आहेत. कारण त्यांनी त्यांच्या हयातीतली किती 2000-3000 जी काही पारायणं झाली असतील, ते सगळी पारायणं त्यांनी याच ग्रंथावर केलेली. आणि ते मला नेहमी असं म्हणायचे की हा जो ग्रंथ आहे हा सिद्ध ग्रंथ आहे, आणि हा सिद्ध ग्रंथ असा आहे की बघ म्हणायचं मकरंद, उद्याला जर मला वाटलं की या देशाचं पंतप्रधान पद मला पाहिजे, तरीही मी ते मिळवू शकतो, तरीही मला ते मिळवता येईल. फक्त गुरुचरित्र ग्रंथ आणि त्याची जी सेवा आहे आणि त्याचं जे त्याच्याबाबत जे काही कर्म आहे, त्याची जी भक्ती आहे, या बळावर मला काही मिळवता येईल. अगदी थोडक्यात एक प्रसंग सांगतो की ज्या वेळेला शेडगाव
काही दत्त महाराजांच्या आज्ञेने ज्या वेळेला शेडगाव सोडलं आणि कार्य करण्याकरता मराठवाड्यामध्ये आले, तर ज्या वेळेला त्यांनी शेडगाव सोडलं त्यावेळेला त्यांच्या कमंडलूमध्ये फक्त ₹1.25 होता. तो मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिला. पण तो ₹1.25 फक्त कमंडलूतला होता आणि त्याच ₹1.25च्या बळावर, या गुरु ग्रंथाच्या बळावर परभणीमध्ये एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा झाला. आणि आज इतकं विशाल असं दत्त मंदिर जे उभं राहिलेलं आहे, या सगळ्याचं जर पैशाच्या दृष्टीने जर मोजमाप करायचं म्हणलं तर याचं अवघं मूल्य फक्त ₹1.25 आहे. फक्त ₹1.25 शिल्लक असताना एवढ्या सगळ्या गोष्टी या ग्रंथाच्या बळावर त्यांनी केल्या. म्हणून कधीही लक्षात ठेवा की ग्रंथ जो आहे तो सद्गुरू आहे, तोच दत्त आहे. आणि त्याची एक तुला केली तर एका सद्गुरूची तुला नाही. जे होऊन गेलेत, जे आज अस्तित्वात आहेत आणि जे पुढे होणार आहेत, या सगळ्यांची तुला जी आहे ती या ग्रंथ तुलेनी या सद्गुरूंची तुला साधल्या जाईल. राहिला प्रश्न दुसरा, प्रत्येकाला असं वाटेल की इथं बोलणं खूप वेगळं आहे, पण जमा करताना तर असं काही जमा करतात. तर स्पष्टपणे सांगतो की हे जे काही जमा होईल हे माझं नाही आहे, हे आहे दत्त महाराजांचं. आणि त्यांना उत्तरोत्तर प्रत्येक पारायणामध्ये त्यांची राजधानी कशी करून घ्यायची असेल तसं ते करून घेतील. मग त्याच्यामध्ये पालखी असेल किंवा अजून काही अभिषेकाची पात्र असतील, साज असतील, जे काय असतील, हे केवळ आणि केवळ त्याच्याच करता वापरल्या जाणार आहे. यातलं गुंजभर तुझभर सुद्धा कुठेही इकडं तिकडं जाणार नाही. तर या निमित्ताने आपण हे केलं, जे केलं ते सगळ्यांपर्यंत सांगणं, पोचवणं माझं काम होतं. तर मी या निमित्ताने एवढंच सांगतो की जेव्हा जेव्हा कधीही, ज्या वेळेला कधीही की आपण काही ना काही निमित्ताने इथून पुढं एकत्र येण्याचा आपण जरूर प्रयत्न करू. आणि सरते शेवटी एवढंच सांगायचं आहे की आज प्रस्थापित झालेले ऋणानुबंध हे शेवटच्या श्वासापर्यंत टिकावेत, एवढंच मी आपणापुढं मागणं मागतो. आणि रुपालीला असं सांगतो की आज ज्यांचे ज्यांचे प्रसाद आहेत त्यांची नावं घ्या आणि आपण आरतीची तयारी करू. तत्पूर्वी तू नावं घे, एकीकडं आपण ग्रंथ तुलेचा कार्यभाग पूर्ण करून घेऊ. आज ग्रंथ छपाई सेवेसाठीची नावं आहेत, त्या ज्यांची नावं घेतल्या जातील त्यांनी पुढे यावं. चला, शुभम जोशी, शुभम जोशी, कैलासवासी उदय दिगंबरराव जोशी, कैलासवासी उदय दिगंबरराव जोशी यांच्या वडिलांच्या प्रित्यर्थ त्यांनी सेवा घेतली होती. त्यांनी पुढे यावं स्टेजवर आणि महाराजांच्या हातून प्रसाद घ्यावा. गणेश मणेरकर गोवा यांनी त्यांच्या मातोश्री कैलासवासी मनीषा वासुदेव मणेरकर यांच्या प्रित्यर्थ स्मरणाप्रित्यर्थ ही सेवा घेतली होती. विश्वनाथराव देशमुख त्यांनी त्यांची आई कैलासवासी श्रीमती वत्सलाबाई व्यंकटराव देशमुख गडगेकर पुणे यांच्या स्मृत्यर्थ सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. विश्वनाथराव देशमुख त्यांनी त्यांच्या आईसाठी श्रीमती वत्सलाबाई व्यंकटराव देशमुख गडगेकर पुणे यांच्या स्मरणाप्रित्यर्थ ही सेवा घेतली होती. आणि पद्माकर जोशी यांनी कैलासवासी सौ शैलजा पद्माकर जोशी त्यांच्या पत्नीसाठी ही सेवा घेतली होती. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. थांब थोडं 2 मिनिटं. एकदा नावं घे तू. आता जे आहेत ती नावं सगळीच घे. आजची नित्य अन्नदानाची नावं आहेत वसंतराव कुलकर्णी, जयेश रमेश अग्रवाल, बाळासाहेब नामदेवराव केकर जवळेकर आणि श्री अक्रूर शेठ बबनराव कुदळे पाटील, राधाकृष्ण गार्डन्सचे डायरेक्टर.
चौथा ग्रंथ पद्माकर जोशी त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी घेतला आहे, कैलासवासी सौ शैलजा पद्माकर जोशी यांच्या स्मरणाप्रित्यर्थ. त्यांनी वरती यावं स्टेजवर. यांचं ना सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. गुरुचरित्र या ग्रंथाचे नायक आपण श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतो. जसं ज्ञानेश्वरांनी भागवत धर्म हा सगळ्यांसाठी खुला केला, तसं या गुरुतत्व प्रदीप समितीचे जे नायक आहेत ते म्हणजे परमपूज्य मकरंद महाराज आहेत. घराघरात गुरुचरित्र पोहोचावा म्हणून ज्या तळमळीनी, ज्या ओढीनी आपल्या गुरूंचा, सद्गुरूंचा वसा ते पुढे नेत आहेत, ते जिवंत जगतायत आणि आपल्याला शिकवतायत की सेवाभाव कसा जगायचा असतो. महाराजांनी कधीही त्यांच्या त्यानंतर श्री हरिश्चंद्र तावरे सर ज्यांनी आपल्याला जलपेय सेवा दिली, 8 दिवसांची पूर्ण जलपेय सेवा, आणि दुधाची सेवा ज्यांनी दिली आपल्याला, आईमाता भांडारचे प्रमुख. तर त्यांनी स्टेजवर यावं आणि हा स्वीकार करावा. माननीय दांगट पाटील सर आलेले आहेत आज, नगरसेवक. त्यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. माननीय दांगट पाटील सर. तर आपल्या गुरुतत्व प्रदीप पुणेचे नायक म्हणजे परमपूज्य मकरंद महाराज आहेत. आजचे चालते बोलते ज्ञानेश्वर माऊली आहेत ते. कारण जसं ज्ञानेश्वर माऊलींनी सगळ्यांसाठी भक्ती मार्ग खुला केला ना, तसा गुरुचरित्र हा ग्रंथ घराघरात पोहोचावा. मूळ गुरुचरित्राला बंधनं होती, पण आता जो ग्रंथ आपण वाचतो सारामृताचा, जो लेखन कोणी केला आहे तर तो दासगणू महाराजांनी केलेला आहे. पण लेखन झाल्यावर तो घराघरात पोहोचवण्याचं काम जे आहे ते हे महाराज करत आहेत. त्यामुळे परमपूज्य मकरंद महाराज हे आत्ता कलियुगातली ज्ञानेश्वर माऊली आपण म्हणू शकतो. सेवाभाव काय असावा आपल्या गुरूंप्रित्यर्थ? आपल्याला प्रत्येकाला वाटतं ना की सद्गुरूंना दिसेल अशा पद्धतीची आपण सेवा करूया, त्यांच्या समोर जाऊया, त्यांना दिसलं पाहिजे, त्यांची पाद्यपूजा रोज झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं. पण परमपूज्य मकरंद महाराज हे एकमेव असे व्यक्ती आहेत, एकमेव असे भक्त आहेत, मी तुम्हाला म्हणू शकते की ज्यांनी त्यांच्या सद्गुरूंच्या पूर्ण हयातीमध्ये कधीही आपल्या सद्गुरूंची पाद्यपूजा केलेली नाही. त्यांना तो चान्सच मिळाला नाही, कारण बाकीचे भक्तच इतके होते. हे नेहमीच मागे राहिले. आणि ज्या दिवशी त्यांना चान्स मिळाला तो दिवस म्हणजे सद्गुरूंच्या समाधीचा दिवस होता. जेव्हा ती समाधीला ते आतमध्ये ठेवायचं होतं, तिची जागा केलेली होती, त्या शेवटच्या क्षणाला त्यांना हा चान्स मिळाला होता. म्हणजे सेवाभाव काय असावा? आज आपण धोतर ओढतो आहो सद्गुरूंचा, हो मी आलोय बघा माझ्याकडे, हा बिलकुल चांगला भाव नाही. हे कासवासारखं असतं, ते दृष्टीने सगळं झिरपत असतं भक्ती. असे हे परमपूज्य मकरंद महाराज. कधी कधी परमपूज्य मकरंद महाराज आपल्याला वाटतं की कठोर बोलतायत, पण ती सद्गुरू माऊली आहे. कसं असतं, आपली जन्म देणारी माऊली जी आहे ना, ती आपल्याला जन्म देणारी माऊली ही आपल्याला कधीही चुका आपल्या दाखवत नाही, ती नेहमी आपल्याला पोटाशी धरत असते. पण सद्गुरू माऊली जी असते ना, ती आपल्या भक्ताला घडवण्यासाठी जितकं गरम सोनं होईल तितकं त्याचा दागिना सुंदर बनवला जातो की नाही, त्या पद्धतीने सद्गुरू माऊली ही भक्ताला घडवण्यासाठी वेळ प्रसंगी खूप कठोर बनते, नारळासारखी. का तर त्यांना त्याच्या आतमधला मगज आणि पाणी काय हे त्या भक्ताला दाखवायचं असतं आणि त्याला परिपूर्ण बनवायचं असतं. असे हे परमपूज्य मकरंद महाराज. आता डॉक्टर राजकुमार कलकोटे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आलेले आहेत परभणीहून, त्यांचा सत्कार होण्यासाठी त्यांना तर त्यांनी स्टेजवरती यावं. त्यानंतर सुरेंद्र जोशी पप्पू गुरु, जे आत्ता आपल्याचे रोज भिक्षेला म्हणून उभा राहतात.
ते ऍक्च्युली खूप थोर पुजारी आहेत, यती भिक्षेकारी आहेत बघा. खूप श्रेष्ठ सेवाभाव आहे त्यांचा आणि गुरुमाईंना मातृत्वाचा ओलावा देणारे आहेत. पाकिटच आहे तो फक्त. त्यानंतर लक्ष्मीकांत मुळे यांनी पण स्टेजकडे यावं. लक्ष्मीकांत मुळे गुरुजी, त्यांचा असा भाव आहे, जिथे कमी तिथे मी, काही कुठे. आणि कालचंच प्रात्यक्षिक होतं आपल्याला बघण्यासारखं. त्यांचा हा श्रेष्ठ सेवाभाव आहे. त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजकडे यावं. वेदांत जोशी, वेदांत जोशी अतिशय तरुण आहेत, अतिशय तरुण आहेत. शिकण्यासारखं आहे की आज लोक याज्ञिकीकडे जायला बघत नाहीत. का तर मला मुलगी मिळणार नाही लग्नाच्या वेळेला, कारण तिला IT प्रोफेशनल पाहिजे असतो. पण असं नाही आहे. ही आपली संस्कृती आहे वेदाची, ती जपल्या गेली पाहिजे. वेदांत जोशी हे औरंगाबादहून आपल्या इथे आले आहेत. त्यानंतर श्री जासूद, श्री जासूद सर दत्तयाग याचे प्रधान यजमान, श्री जासूद सर दत्तयागाचे प्रधान यजमान, त्यांनी स्टेजकडे यावं आणि परमपूज्य मकरंद महाराजांच्या तर्फे प्रसाद घ्यावा. श्री व सौ शशिकांत दिवाळकर, श्री व सौ शशिकांत दिवाळकर यांनीही समोर यावं आणि प्रसाद घ्यावा. श्री व सौ रवींद्र देशमुख, श्री व सौ रवींद्र देशमुख पती पत्नी यांनी समोर यावं. शशिकांत दिवाळकर काका काकू यांच्याकडून शिकण्यासारखं असं आहे की ते दाखवत बिलकुल नाहीत की आपण काय सेवा करत आहोत. त्यांनी दिसत पण नाही सेवा. ते समोर कधी दिसले का काका आपल्याला? नाही. आपल्या सगळ्यांची जेवणं झाल्यावर ती सगळे उष्टी काढणं, बाजूला ठेवणं आणि झाडलोट करणं आणि त्या किचनची साफसफाई करून घेणं, त्या कोठीघराची व्यवस्था, हे सगळं दिवाळकर काका बघतात. कोणाला पाणी हवंय कोणाला नाही हे या काकू बघतात. तर अशी ही सुंदर सेवा करणारे श्रेष्ठ भक्त श्री व सौ शशिकांत दिवाळकर काका काकू. श्री व सौ रवींद्र देशमुख यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. श्री व सौ रवींद्र देशमुख हे दोघंही IT प्रोफेशनल्स आहेत. अनुरूप जोडी आहे, लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे, मॅच्युरिटी अप्रतिम आहे. आणि अजून एक शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे आज 3-3.5 लाखाचा एकेकाला पगार असून सुद्धा आपल्या भिक्षा फेरीमध्ये ते सामील झाले. स्वतः हातामध्ये भिक्षेची झोळी घेतली होती. ही आहे त्यांच्यातला नम्रता सेवाभाव शिकण्यासारखा. परमपूज्य मकरंद महाराज हेच खरे परीस आहेत. ते आपल्याला काल परवापासून सांगतायत ना, परीस ही काही वस्तू नाही, ही काही चीज नाही आहे दुसरी, किंवा आपल्याला पाठ्यपुस्तकात शिकताना वाटायचं असं काही आहे. तर सद्गुरू हेच खरे परीस आहेत असं ते सांगत होते. म्हणजे नरसिंह सरस्वती महाराजांनी ते दाखवलं होतं ना प्रात्यक्षिक, तसं आपल्यासाठी परमपूज्य मकरंद महाराज हेच खरे परीस आहेत. कारण की आपल्यामध्ये आपलं सोनं करतायत, म्हणजे आपल्याला वस्तुरूपात सोनं नाही करत, पण आपलं मन निर्मळ करतायत. आपलं मन निर्मळ करण्याचं काम भक्ताचं हे फक्त आणि फक्त सद्गुरू करतात. आणि थ्रू सेवा ते अशा पद्धतीची वेगवेगळी सेवा आपल्याला देतात, आपल्याला समजावून सांगतात आणि आपला भाव जसा असेल त्याप्रमाणे त्याचं फळ देतात. असे हे परीस आहेत. आता परमपूज्य गुरुमाई यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजकडे यावं. 3 देवींनी पुढे यावं आणि जगदंबा माताचा आहेर करावा त्यांना. गौरी जाखडे काकू, मंजुश्री जाखडे काकू स्टेजकडे यावं पटकन. हुशिंग काकू, मंजिरी हुशिंग काकू. हुशिंग काकू नसतील समजा आता अवेलेबल, तर सौ उषा पांडे काकू पांडेताई यांनी समोर यावं. सौ उषा पांडेताई. अन्नपूर्णा, सरस्वती आणि लक्ष्मी हे जगदंबेची आता तुम्ही सत्कार करायचा आहे. परमपूज्य गुरुमाई यांच्याबद्दल काय बोलू, सगळेजण आता अनुभवतच आहोत आपण. परमपूज्य गुरुमाई ह्या संसार करता करता परमार्थ कसा करायचा असतो याचं जिवंत उदाहरण आपल्या समोर दाखवत आहेत. एका संत सद्गुरूंसोबत संसार करणं म्हणजे सुळावरची पोळी भाजणं असं आहे. त्यांचा कोमल आवाज, प्रेमळ स्वभाव आपण सगळं ऐकत आहोत. आणि आजपासून आपण असं म्हणू शकतो की गुरुमाईंचा जो आवाज आहे त्यामुळे गुरुतत्व प्रदीपच्या गान कोकिळा म्हणजे आपल्या परमपूज्य गुरुमाई आहेत. सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व आहे. त्यांची कामातली परिपूर्णता बघण्यासारखी आहे. अंगी नम्रता आहे, मधुर बोल आहेत
अशा या कुलस्वामिनी जगदंबा मातेला आपल्या सगळ्यांकडून साष्टांग वंदन. परमपूज्य मकरंद महाराज जेव्हा आपलं सुरुवात होत असताना असं म्हणतात बघा, ब्रह्मानंदम परमसुखदम, आणि ते बालार्क प्रभमेंद्र असं सुरू होतं की नाही, तेव्हा अंगात शहारा होतो, हृदयात कालवा कालवा सुरू होते. आणि हा सगळ्यांनी अनुभव घेतला असेल. जर मलाही आधी माहिती नव्हतं, पण जेव्हा ऑब्झर्व झालं तेव्हा असं लक्षात आलं की ह्या बाबांचा आवाज आणि ह्यांचे सद्गुरू ओक स्वामी महाराज ज्यांच्या काही कॅसेट्स अवेलेबल आहेत, तो जेव्हा आवाज ऐकला जातो तेव्हा असं वाटतं की अरे नाही, हा तर त्या मोठ्याच बाबांचा आवाज आहे की काय. इतकं गुरु आणि शिष्याची एकरूपता आहे. त्यांचं प्रत्येक वागणं, बोलणं, अनुभव, नियोजन, कौशल्य हे जय सेम. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. तर 5 मिनिटात भिक्षेची तयारी होतीये. आता आरती, नैवेद्य आरती होईल. नैवेद्य आरती झाल्यानंतर हा सगळा प्रसाद तिकडं खाली पाकगृहात जाईल. आपल्या सगळ्यांपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित पोचतील. मी मगाशी सांगितलं तसं की आग्रहक्रमाने आधी आपल्या दत्तस्वरूप वाचकांना प्रसादाला जाऊ द्या. त्यातले जे सेवा करणार आहेत, ज्यांना सेवा करायची त्यांना करू द्या. बाकी कुणीही गडबड न करता कृपया आजच्या दिवस थोडासा वेळ मागं पुढं होईल आपला, पण आपण सगळ्यांनी शांततेत प्रसाद घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जो 7 दिवस आपला संयम दाखवलात, पण आता आज मी त्यातनं आपल्याला मुक्त करतो की आरती झाल्यानंतर फक्त माझी विनंती एवढी आहे की ज्यांनाही कुणाला दर्शनाला यायचं असेल त्यांनी प्रसाद घेतल्यानंतर मग माझ्या दर्शनाला आवर्जून यावं. की प्रसाद घ्यायच्या आधी कुणीही गडबड करू नका. तसंच माझ्या गावचे जे शेडगावचे सगळे जी मंडळी आहे, विशेषतः ज्यांनी आज पालखीमध्ये रंगत भरली, या सगळ्यांना सुद्धा मला श्रीफळाचा प्रसाद द्यायचा आहे. त्यांना सुद्धा हा प्रसाद त्यांच्या भोजनोत्तर मिळेल. त्यांचे जेवण प्रसाद झाल्यानंतर त्यांना तो प्रसाद दिला जाईल. तर सगळ्यांनी 7 दिवस आपण खूप शांततेत सगळ्या गोष्टी केल्या, तशाच आजच्या दिवसही कराव्यात ही आग्रहाची सगळ्यांना विनंती. आणि एवढीच प्रार्थना करतो की आपण परत एकदा सद्गुरूंच्या चरणी अशी प्रार्थना करू की लवकर आपली गाठभेट होऊ द्या. स्वामी 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 श्री
गुरु नमितो पद कमला श्री गुरु नमितो पद कमला गुरुचरिताचे करण्या चिंतन गुरुचरिताचे करण्या चिंतन शब्द सूरद्या योजुनी सुंदर शब्द सूरद्या योजुनी सुंदर नवरसाची अमृतवाणी नवरसाची अमृतवाणी प्रभु ध्यान ध्यान स्वामी स्वामी नमितो पद कमला श्री गुरु नमितो पद कमला साज द्या मज सुरावटीला राग रागिणी द्या हो अवघ्या साज द्या प्रभू सुरावटीला राग रागिणी द्या हो अवघ्या ताल सुरांची सुरेल गुंफण प्रभु ध्यान ध्यान स्वामी स्वामी नमितो पद कमला श्री गुरु नमितो पद कमला सदैव घडूया चरित्र चिंतन सदैव घडूया चरित्र चिंतन त्यात सरूद्या अवघे मी पण त्यात सरूद्या अवघे मी पण मकरंद प्रार्थितो द्या हो आशिष मकरंद प्रार्थितो द्या हो आशिष प्रभु ध्यान ध्यान स्वामी स्वामी नमितो पद कमला श्री गुरु नमितो पद कमला नमितो पद कमला नमितो पद कमला खरं तर सांगू का, शेडगावचे सोमा शेठ म्हणून आलेले आहेत. खरं तर एक गोष्ट सांगू का की महाराजांना प्रार्थना केली, पण एक गोष्ट अशी पण आहे की ज्यांच्यामुळं हा आवाज आपल्यापर्यंत पोचतोय ना,
ते असे कुशल तंत्रज्ञ की माफ करा मला तुमचं नाव माहित नाही, कारण रोज कोण ना कोण वेगळे दत्तरूपात इथे येतात आणि ही खूप सुंदर सेवा करतात. तर मनस्वी एकदा यांच्या सेवेबद्दल यांचं कौतुक. तसंच हे जे कायम आपल्याला इकडं बाजूला दाखवतात वेगवेगळ्या रूपात, आज आपल्या पालखीचा सुद्धा सोहळा की नाहीतर आज नशिबातनं गेला असता बघण्याचा, पण केवळ यांनी तो योग आज घडवला आणि हा सोहळा इथं स्क्रीनवर पाहायला मिळाला. ते आपल्या छत्रपती संभाजीनगरचे नवे नवे गुरुतत्व प्रदीपचे आपले सहकारी यांचंही खूप मनस्वी मी या निमित्ताने हे करतो. आणि आपल्या रोजच्या पद्धतीनुसारच आरती होईल तितकी लवकरात लवकर होईल आणि मग प्रसादाला सुरुवात होईल. तर तत्पूर्वी रुपाली तुला आणि विजूला काही 2 मिनिटात सांगायचं असेल तर सांगा. आरतीला आपण सुरुवात करू. आता माझं बोलणं मी थांबवतो आणि फक्त एवढंच सांगतो की भोजनोत्तर आपण सगळ्यांनी यावं, मी आपल्या आतुरतेने वाट बघतो. सोमा शेठ शेडगावहून आलेले आहेत. त्यांनी स्टेजवर यावं आणि महाराजांना भेटावं, दर्शन घ्यावं व प्रसाद घ्यावा. सोमा शेठ शेडगावहून आलेले आहेत, त्यांनी स्टेजकडे यावं. आणि दंडवते काका नाशिकहून आलेले आहेत, त्यांनी पण स्टेजवर यावं. सोमा शेठ काका आणि दंडवते काका. या पूर्ण सप्ताह सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलं की पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एक चैतन्यमय वातावरण सगळ्यांनी अनुभवलं. छान वेगवेगळ्या साड्या सगळ्या घालून आल्या, संक्रांतीचा सण साजरा झाला, मेहंदी झाली, रोजचा महाप्रसाद. परवा तर एक नगरसेविका आल्या होत्या, रुपालीताई धाडवे. त्यांनी महाप्रसाद घेतला आणि म्हणाल्या, बापरे किती दिवसाची भुकी होते की काय, असं जाणवलं. इतका तृप्त असा महाप्रसाद मिळाला. त्यानंतर तुम्ही सगळे भक्त मंडळी जे दूर दूरहून वेगवेगळ्या ठिकाणाहून इथपर्यंत आलात, आपला संसार सांभाळत सगळ्यांनी वेळ काढला आणि या कार्यक्रमाचा लाभ घेतला, त्याबद्दल सर्व वाचकांचं अगदी मनापासून आभार आणि कौतुक. आता सगळेजण दान ही एक पहिली पायरी आहे, त्यामध्ये सगळेजण पास झालेले आहेत. आता आहे दुसरी नामाची पायरी आणि अखंड पायरी. ती सगळ्यांनी चालू ठेवायची आहे महाराजांच्या ह्याच्याप्रमाणे. कार्यक्रम यशस्वी होण्याकरता कुठल्या एका व्यक्तीच्या यशावर तो अवलंबून नसतो, तर पूर्ण सेवेकरी, भक्त, वाचक, साधक या सगळ्यांच्या सहकार्यावर अवलंबून असतो. सुईपासून तलवारीपर्यंत, मुंगीपासून हत्तीपर्यंत, सैनिकापासून प्रधानापर्यंत प्रत्येक भक्तेची सेवा ही मोलाची असते. त्यामुळे इथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांचं, सेवेकऱ्यांचं खूप खूप कौतुक आणि मनापासून आभार. प्रत्येकाने हा कार्यक्रम आपला कार्यक्रम आहे असा समजला, त्यामुळे ह्या कार्यक्रमाची यशस्वीता वाढली आणि यशाची उंची त्यांनी गाठली. विजू काका आहेत का? सोमनाथ धेंडे. सोमनाथजी झेंडे शेडगावचे आलेले आहेत. त्यांनी 51,000 रुपयांचं योगदान आपल्या या कार्यक्रमासाठी आता दिलेलं आहे महाराजांना. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सोमनाथजी झेंडे शेडगाव. आपण जसं काल परवा सांगितलं होतं की ग्रंथ छपाईची सेवा जर कोणाला घ्यायची असेल, तर जर आपण करायला लागलो तर आपली पुढची पिढी ह्या सगळ्या सद्गुणांचा विचार करेल आणि आपल्या आई वडिलांनी काय केलं होतं हे बघतील. अदरवाईज आपले सगळ्यांचे फोटो असेच वरती भिंतींवर राहतील. असं पुढच्या पिढीकडनं व्हायला नको. त्यामुळे आपणही आपल्या पूर्वजांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर ज्यांना ज्यांना आपल्या कोणाच्या तरी परिचयाच्या स्मरणार्थ काही द्यायचं असेल त्यांनी ग्रंथ छपाई सेवेमध्ये देऊ शकता. हुशिंग काका.
हॅलो, मी परमपूज्य गुरुमाई यांना विनंती करते की इथे जमलेल्या सगळ्या भाविक वाचकांसाठी आणि उपस्थित भक्तांसाठी गुरुमाईंनी आशीर्वचन पर 2 शब्द बोलावेत. हॅलो, रुपाली, हां बाबा. सगळ्या वाचकांकडनं माझ्यापर्यंत अशी एक सूचना आलेली आहे हां की त्यांनी तुला इकडं वर यायला सांगितलं आणि त्यांच्या वतीने फक्त माझ्याकडनं तुला श्रीफळ द्यायला सांगितलेलं. तर तू वर ये आणि श्रीफळ घे. हो, की सगळ्यांनीच मला खूप अवघड केलं की तुझा सत्कार हा विषयच खरं तर नाही, पण याला तू सत्कार न समजता प्रसाद म्हणून हे श्रीफळ घे. सिद्धांतवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. मला एकच वाक्य बोलायचं आहे की माझ्या खडकाळ आयुष्यामध्ये भक्तीचा माळा फुलवणारे जे गुरुमाई आणि मकरंद महाराज यांच्यासाठी माझं उर्वरित आयुष्य गुरुसेवेसाठी असणार आहे आजपासून. बाकी बोलणं झालंय? गुरुमाई 2 शब्द बोलताय आणि लोक विचारतात पारायण कशी करायची याच्या पुढे घरी. हा जो ग्रंथ आपल्याला जो मिळालेला आहे, आपण याचा रोज एक अध्याय सुद्धा वाचू शकता, रोज 2ही वाचू शकता आणि वेळेच्या बाबतीत आपण आपल्या सोयीने निर्णय घ्या. आणि ज्या वेळेला सप्ताह करायचा असेल तरीही फक्त योग्य दिवस पाहायचा की जो आपल्या सोयीचा असावा. अशा दिवशी आपण याचं पारायण चालू करायचं. आणि अजून एक सगळ्यांना मी अशी नम्र सूचना करतो की मला जास्त तंत्रज्ञानाची माहिती नाही आहे, फक्त मला एक गोष्ट माहिती आहे की तुम्ही पाठीशी असल्यानंतर काहीही होऊ शकतं. तर मला माहीत नाही की या 11 पारायणाच्या राहिलेल्या 10 पारायणामध्ये आपल्याला प्रत्येकाला कुठं येता येईल न येता येईल किंवा प्रत्येकाला शक्य होईल असं नाही. तर प्रत्येकाने एक करा, फक्त गुरुतत्व प्रदीप या ग्रुपशी संलग्न राहा आणि जिथेही कुठं पारायण असेल तर ऑनलाईन पद्धतीने आपण त्या पारायणाला आपला सहभाग नोंदवा की जेणेकरून आपली पारायणाची संख्येची पूर्ती होईल. आणि अजून एक दुसरं की आपले जे काही आता या 7 दिवसामध्ये जे काही ग्रुप तयार केले गेले, या ग्रुपमध्ये आपण आता थोडंसं 1-2 दिवस आम्ही विचार विनिमय करून नंतर प्रत्येक ग्रुप वाईज आपण 16 जण तयार करू आणि त्या ग्रुपची एका गुरुवारी एक या पद्धतीने आपण पारायणाची सेवा चालू करू. या सगळ्या सहभागामध्ये आपण अगदी आवर्जून सहभाग घ्यावा एवढी मी आग्रहाची सगळ्यांना विनंती करतो. रुपालीने 2 शब्द बोलण्याची मला संधी दिली आहे. सर्व माता भगिनी आणि बंधू या सगळ्यांचे सर्वात आधी मी मनपूर्वक आभार मानते. आणि आमचे सेवेकरी म्हणण्यापेक्षा आपले सेवेकरी जास्तीत जास्त शंकर महाराज मठामध्ये वाचक नोंदणीसाठी येत होते आणि तिथेच आपली नोंदणी भरपूर प्रमाणात झाली आहे. त्यामुळं आपण सर्वजण त्यांच्या ऋणात राहू की शंकर महाराजांच्या तिथे जाऊन आपली नोंदणी झाली. सदैव आपण त्यांच्या ऋणात राहू. आणि माझी एक इच्छा आहे, जास्ती वेळ मी तुमचा घेणार नाही आहे. सगळ्यांना महाराजांचं काव्य ऐकून आनंदाश्रू सगळ्यांच्याच डोळ्यातून येत होते. तर गंधर्वपुरात म्हणजेच गाणगापुरात सगळ्यांना येण्याचं पारायणासाठी सांगितलेलं आहे. तर मला तुमच्या सगळ्यांचा असा अभिमान वाटतो की पुण्यनगरीतील तुमची शिस्त, तुमची नम्रता आणि वक्तशीरपणा हा दाखवण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी सगळ्यांना आपण आवर्जून गंधर्वपुरात यायचं आहे. 9वं पारायण गंधर्वपुरात आहे.
एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आरतीला सुरुवात करायची का? आरतीची नावं घेतले जातात. लवकरात लवकर पुढे या. कुमारी भूमी मिलिंद अष्टपुत्रे, सचिन नागेश कुलकर्णी, संपदा द्रविड, गणेश मनेरकर गोवा, सौ मंजुषा चंद्रकांत चन्ने, सौ सुरेखा दीपक जाधव, सतीश नानाजी पाटील, सविता भगवानराव देशमुख, डॉक्टर राजकुमार कलकोटे, सौ पूर्वा मयूर तिवारी, समिहन अनिकेत देशमुख, गौरव शिंदे पाटील, सुनील राजवंशी, ज्ञानेश्वर बापू माने, प्रद्युम्न महादनी, प्रफुल्ल कुलकर्णी, सोहम पंकज सूरदास, स्पंदन पंकज सूरदास, कुमारी सुचिता शेरवर घटीकर, विशाखा सुरेश जोशी, मंगला केसरी, विशाल सुकळीकर, प्रसाद विडोळकर, नरेंद्र विजयकृष्ण जोशी, विश्वनाथराव देशमुख, शुभम जोशी, गणेश मनेरकर, पद्माकर जोशी, वसंतराव कुलकर्णी, जयेश रमेश अग्रवाल, बाळासाहेब नामदेवराव केकर जवळेकर आणि श्री अक्रूर शेठ. या सगळ्यांना मी विनंती करते की त्यांनी पुढे यावं. सोमनाथ झेंडे सर आणि दंडवते काका यांनी पण स्टेज समोर यावं. काही जणांनी स्टेजच्या राईट साईडला थांबा, काही जणांनी स्टेजच्या लेफ्ट साईडला थांबा, म्हणजे बरोबर दिसेल. मागतो भिक्षा ओम भवती, मागतो भिक्षा ओम भवती. त्रिभुवन सारे जेऊ घाले, पालन पोषण सर्वा भाली. पंचभूते ही सृष्टी सारी, खेळे जा चाहती. मागतो भिक्षा ओम भवती, मागतो भिक्षा ओम भवती. कामधेनुचा मंगलवास, इच्छित जे जे मिळते यास. परिहिंडे हा दारोदारी, त्रैलोक्याचा पती. मागतो भिक्षा ओम भवती, मागतो भिक्षा ओम भवती. दशावतारी जन्म घेऊने, थकला से हा रक्षुने भवनी. अजूनी धावे संकट पडता, शोधित राणी किती. मागतो भिक्षा ओम भवती, मागतो भिक्षा ओम भवती. अघटित करणी गुरुरायाची, नाही कुणाला समजायाचे. कष्ट तनुसी कधी, मागतो भिक्षा ओम भवती. भस्म सुशोभित कोमल काया, दार्याला हयते. मागतो भिक्षा ओम भवती, मागतो भिक्षा ओम भवती. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. ओम भवति भिक्षा दातु, ओम भवति भिक्षा दातु, ओम भवति भिक्षा दातु. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. सदानंदीचा उदयोस्तु, बोल भवानी की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 ओम वनस्पतिर्होद्भूतो गन्धाढ्यो गन्धोत्तमः अग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् सद्गुरुनाथ देवताभ्यो नमः धूपम् अग्रापयामि सज्जन्यवर्तिः युक्तं मन्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः सद्गुरुनाथ देवताभ्यो नमः दीपं दर्शयामि नैवेद्यं शर्कराखण्डखाद्यानि दध्यक्षरकृतानि च आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् सत्यं दुर्तेन प्रयुञ्जामि ॐ प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि मध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि ॐ प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि मुखवासार्थे वेदापुगे फलताम्बूलं समर्पयामि दास्यमान् द्रव्यदक्षिणां समर्पयामि अथ उत्तरनिराञ्जनकार्यम् आरती करूया मनोभावे गुरु ग्रंथाची आरती करूया मनोभावे गुरु ग्रंथाची गुरु चरित्र नो हे दत्त गुरु चरित्र नो हे दत्त देवांतरी आरती करूया मनोभावे गुरु ग्रंथाची गुरु शिष्य हा संवाद ठेवा नित्य कधी ना राहील कुणाही दुःख कधी ना राहील कुणाही दुःख सुखी जीवनात आरती करूया मनोभावे गुरु ग्रंथाची ज्ञान कर्म भक्ती सविता त्रिवेणी संगम नित अमृत प्राशन करुणे नित अमृत होया धन्य आरती
प्रार्थितो गुरुदेवांसी ठेवा श्री हस्त आरती करूया मनोभावे गुरु ग्रंथाची गुरु चरित्र नो हे दत्त गुरु चरित्र नो हे दत्त ठेवा अंतरी आरती करूया मनोभावे गुरु ग्रंथाची अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरुराया अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरुराया अनंत रूपे तत्व एकची अनंत रूपे तत्व एकची आरती गुरुराया अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरुराया आदि अंती दावी प्रचिती जन्मुनि नरदेवी राम कृष्ण श्रीपाद वल्लभ अगणित नामानी दिव्यत्वा ज्योती दिव्यत्वाची अखंड ज्योती तत्वबोध मूर्ती अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरुराया गुरु सारिखे दैवत नाही या जगती थोर अनंत नामे अनंत रूपे परितत्व एक निज भक्ता प्रभु जावी सुबुद्धी निज भक्ता प्रभु जावी सुबुद्धी न करण्या भेद अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरुराया गुरु चरित्री गुरु तत्वाचे अखंड चिंतन मनी ठसता तत्व बोध अलभ्य दर्शन अनंत भक्ताला भो दर्शन अनंत भक्ताला भो दर्शन प्रार्थी मकरंद अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरुराया अनंत रूपे तत्व एकची अनंत रूपे तत्व एकची आरती गुरुराया अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरुराया आरती श्री गुरु दत्तांची श्री नरसिंह सरस्वती प्रभूंची आरती श्री गुरु दत्तांची श्री नरसिंह सरस्वती प्रभूंची दत्ताचा सगुण अवतार रूप बहुसाजिरे सुंदर कटीवर छाटी भगवी गळ्यामध्ये रुद्रमाळ कंठी पायी खडावा शोभती विभूती शोभते सर्वांगी राहती औदुंबर तळी बंधुया चरण अर्पुनी सुमन करूया पूजन ओवाळून पंच प्राण ज्योती श्री नरसिंह सरस्वती प्रभूची आरती श्री गुरु दत्तांची श्री नरसिंह सरस्वती प्रभूची त्रिभुवनी संचार करते संन्यास काशीपुरी घेते परतुनी ग्रामासी येते माता पित्या निज रूप दाविते माता पित्या आशीष देते उणे ना कधी ना तुम्हासी परतुनी देशात ना जाते जेथे ते जाती क्षेत्र ती होती भक्त बहुजमती वंदिती श्री गुरु चरणासी श्री नरसिंह सरस्वती हो आरती श्री गुरु दत्ताची श्री नरसिंह सरस्वती प्रभूची वासर औदुंबर वाडे गाणगा पुरी संगम थोरी नित्य घेती भिक्षा ग्रामासे अनंत भक्ता उद्धरती करूया मनोभावे आरती लावूनी देह पोत चरणी जाऊया रंगून भजनी प्रार्थितो नित्य दास मकरंद घडो मज नित्य सेवा श्री गुरु चरणाची श्री नरसिंह सरस्वती प्रभूची आरती श्री गुरु दत्तांची श्री नरसिंह सरस्वती प्रभूची कर्पूरकारं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि शरणं
नमामि मन्दारमाला कुण्डालकाय कपालमाला तिलकराय दिगंबराय नमः शिवाय हरे राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे भाव फुलांचे अर्पितो सोमने श्री गुरु ग्रंथासी भक्ती रसाची अमृतवाणी द्यावी दासासी येईल तैसी करितो सेवा नाही बुद्धी माझी अखंडानंद तुझेच भक्त देशात दृष्टी भाव फुलांची अर्पितो झळ तुझी अनित चरणी